ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। महावितरणाचा मनमानी कारभार उघड। हिमायतनगरात अनधिकृत डीपी बसवण्याचे प्रकार वाढले। अव्वाच्या सव्वा वीज बिलांनी नागरिक संतप्त। हिमायतनगर शहर व तालुक्यात महावितरण विभागाची मनमानी, एकाधिकारशाही आणि अरेरावी कारभार चव्हाट्यावर आला असून शेतकरी व सामान्य वीज ग्राहक प्रचंड संतप्त झाले आहेत। शेतकऱ्यांच्या शेतात व काही ठिकाणी गावात मंजुरी न घेता अनधिकृत डीपी बसवण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। नुकतेच तालुक्यातील शेतातील विहीर खोदकाम पूर्ण झालेल्या एका शेतकऱ्याच्या शेतात दुसऱ्याच दिवशी महावितरण कर्मचाऱ्यांनी परस्पर डीपी बसवली। याबाबत विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी तुम्हाला काहीही करता येणार नाही, आम्ही आमच्या अधिकारात आहोत, अशा उद्धट व मनमानी भाषेचा वापर केल्याचा आरोप आहे। नियम, प्रक्रिया व परवानगीबाबत माहिती मागितली असता उलट धमकावण्याचा प्रकार झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे। याचबरोबर हिमायतनगर शहरातील व ग्रामीण भागातील अनेक वीज ग्राहकांना चुकीची मीटर रिडिंग व विनाकारण वाढीव देयके लावून मानसिक त्रास दिला जात असल्याचे चित्र आहे। तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने महावितरण ग्राहकांना वेठीस धरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। या गंभीर प्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तातडीने सखोल चौकशी करा, दोषी अभियंता, लाईनमन व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करून बडतर्फ करा आणि ग्राहकांना पारदर्शक व नियमबद्ध सेवा देण्याचे आदेश देण्याची जोरदार मागणी केली आहे। वारंवार सूचना देऊनही सुधारणा होत नसल्यास शासनाचे होणारे नुकसान व जनतेची लूट थांबवण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। या प्रकरणामुळे महावितरणाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। नमस्कार, मी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हिमायतनगर वामनराव पाटील वडगावकर। मी MSCB मध्ये गेल्या 3-4 महिन्यापासून पाहतो बऱ्याच शेतकऱ्याचे काम अडकलेले दिसले आणि काल एका शेतकऱ्याच्या वावरामध्ये विहिरीचं खोदकाम केलं आणि असा असणारा पैशावाला असलेल्या शेतकऱ्याला एका रात्रातच बिना कागदपत्राची डीपी उभी करून त्याचं असं असणारं त्या विहिरीतलं पाणी काढणं चालू झालं। मला त्या MSCBच्या कर्मचारी लोकांना आणि वरिष्ठांना एक विनंती आहे, आपण जे कोणी असे चुकीचे कामं करत असेल त्यांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करावं व केलेल्या डीपीचं काम याची खोलवर जाऊन चौकशी करून त्याच्यावरही कारवाई करावी। आणि गावात वीज बिला बाबतीमध्ये काय प्रश्न? वीज बिला बाबतीमध्ये आमचे एकघरीचे डुकरे साहेब त्यांनी गेल्या 3 महिन्याखाली 40,000 रुपये एका लाईनमॅनला दिलेत। त्याच्यासोबत इंजिनियर हे आपले राम चव्हाण साहेब ते पण होते, त्यांचा 8-10 लोकांचा स्टॉप होता। ते पैसे 40,000 रुपये घेऊन आज 3 महिने झालं। तुम्ही म्हणशाल काय कुठल्या उद्योजकाचं मीटर आहे का? उद्योजकाचं नाही किंवा कुठल्या दुकानचं नाही, तर ते मीटर आहे यांच्या स्वतःच्या राहत्या घरचं घरगुती मीटर चालू करण्यासाठी त्यांनी 40,000 रुपये देऊन गेल्या 3 महिन्यापासून ते मीटरही चालू केलं नाही आणि यांनी ते पैसे घेऊन बिलही भरले नाही। आज हे सगळे शेतकरी लोक आले असता मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे म्हणले, दादा असं झालं, मी लगेच त्यांना सोबत घेऊन आलो। इथं असं असणार हे काळा बाजार पाहतात मी आपलं इथं अर्धनग्न उपोषण चालू केलं। मित्रांनो, पुढची मागणी अशी आहे, या हिमायतनगर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी जे 33ची लाईन शिफ्टिंग केलेली आहे बिना एस्टिमेटची, कमी वरती 8-10 डीपीआरचे तिथं कुठं MSCBला नोंद नाही, असे बरेच काम असतं। त्या सगळ्या कामाची नोंद माझ्याकडे आहे। या सगळ्या कामाचं वाटीला त्याचं जे ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम न केल्यामुळे त्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी।